नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या ब्लॉगचा टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे जातो आहे. आपण जातो आहे एसडी ॲडव्हेंचरच्या शोरूममध्ये, कारण कालच नुकतीच एक एसडी ॲडव्हेंचर बाईक नव्याने लॉन्च झालेली आहे. आपल्या भावाकडे एक एसडी ॲडव्हेंचर आहे, तर आपण आता कम्पेअर करूया या दोघांच्या गाड्यांमध्ये. ती गाडी ना एवढी दिसायला सेक्सी आहे ना, भावाजी अशी जळते आहे. मी बोललो चला एकदा शोरूमला जाऊया आणि शोरूमला जाऊन आपण ती गाडी बघूया. तर आता चल पटापट गाडी स्टार्ट कर, तुझी एसडी चालू कर 2024ची. जाऊया शोरूममध्ये आणि गाडी बघूया. आता तुम्ही हा व्लॉग ना पूर्ण एंडपर्यंत बघा. तुम्हाला एसडी ॲडव्हेंचर जी नवीन आलेली आहे ना, तिच्याबद्दलचा तुम्हाला काही फीचर्स किंवा ती की कोणत्या प्राईस रेंजमध्ये आहे, कलर्स कोणते आहेत, काय आहेत, हे तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि याच्यासोबत कम्पेअरसुद्धा आपण करूया. चला आता फायनली एसडीच्या शोरूमच्या बाहेर आहे बघा उभे आहोत. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया नवीन एसडी काय मचवते. हे बघा ब्लॅक कलरमध्ये ला भाऊ करण काटकर धनराज. आणि हे बघा, तरी बघा हा आहे जुना मॉडेल 2024चा एसडी ॲडव्हेंचर जी आपल्या भावाकडे आहे व्हाईटमध्ये. आणि हा आहे नवीन मॉडेल. भाई कसला दिसतोय यार प्रज्वल, फुल सेक्सी ना, कसला दिसतोय बघा ना. दोघांचे डिफरंट बघा ना, समोरासमोर हेडलाईट बघा तुम्ही, त्याचा पुढचा फेंडर बघा, टायर बघा, कसलं भारी गेलंय. हे सर्व चेंज आहे, हे बघा समोर विंडशील्ड पण चेंज आहे. सीटची डिझाईन पण थोडीफार चेंज केली आहे. हे बघा मस्त स्टिचिंगमध्ये एक नंबर आहे. फुल कुशन मस्त आहे रे हिचा, पहिल्यापेक्षा मस्त आहे. बाकी मागे बघा टेल लाईट, ही जुनी टेल लाईट आहे आणि ही नवीनवाली. आणि हे बघा ही जी जुनी होती ना, या जुनी एसडी ॲडव्हेंचरचा जो तुम्ही मीटर बघताय ना, तो बघा थोडंसं खाली आहे. पण आता जी नवीन अपडेटेड आली आहे ही बघा, हिचं मीटर बघा अपलिफ्ट आहे वरती. आणि हिचं मीटर सुद्धा इथून ॲडजस्ट होऊ शकतो ना, वर खाली होतं बघा, ॲडजस्टेबल. हां, बट याच्यामध्ये थोडं वर असल्यामुळे कसं बरं पडेल ऑफ रोड वगैरे करताना. तिच्या ट्रॅक्शन कंट्रोल नाही आहे, तिच्या ट्रॅक्शन कंट्रोल. भाई आत्ता जस्ट आपण गेलेलो ह्याच्यात ट्रॅक्शन कंट्रोल. हे बघा नवीन गाडी ऑन, हे बघा TC ट्रॅक्शन कंट्रोल. याच्यासाठीच तर कधीपासून थांबलेलो. प्रज्वल ही जरा चालू कर बघू. त्याच्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन वगैरे म्हणजे सर्व दिसते. याच्यात ते सर्व असून सुद्धा ट्रॅक्शन कंट्रोल आहे. आणि स्विचेबल ABS सुद्धा बघा, ब्लिंक होतं इकडे, त्याच्यामध्ये नाही आहे जुन्यामध्ये. भाईसा फुल ऑफ पॅकेज आहे. आणि किती प्राईस आहे जी? सेम प्राइसिंगमध्ये काय मेजर डिफरन्स नाही. काय पाहिजे मग अजून? प्राईस पण सेम ठेवले. मेजर म्हणजे असेल काहीतरी 5-6 हजार रुपये, ते पण नसेल. 1000-1500 भाई साहेब, मला तर वाटलं करून जास्त वाढली असेल फुल अपडेटमुळे. काहीच नाही, एक नंबर. आता तुम्हाला ना मी ह्याचे असे सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो बघा. ही गाडी
तर मित्रांनो हे बघा, आता आपल्याला पवन सर आहेत ना, याचं आतमध्ये आपल्याला कन्सोलला काय काय भेटतं डिस्प्लेमध्ये ते आता सांगणार आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल हाय, तुम्ही कोणत्या गेअरवरती रन करणार आहे ते तुम्हाला इथं रिफ्लेक्ट करणार आहे. हे आपलं फ्यूल इंडिकेटर आहे. इथं तुमचं टायमिंग दिलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला 3 मोड्स येतील. एक झाला तुमचं रोड मोड. जर तुम्ही हा खालचं बटन लॉंग प्रेस करता तर इथं तुम्हाला मोड्स चेंज होतील. सध्या रोड मोडवरती आहे. जर आपण ह्याला लॉंग प्रेस केलं तर इथं तुम्हाला रेनी सीझन मोड येणार. त्यानुसार तुमचं EBS वर्क करतो. परत तुम्हाला एक थर्ड ऑप्शन दिलेला आहे त्यांनी, तो आहे ऑफ रोडिंग मोड. ज्याप्रमाणे तुम्ही ऑफ रोडिंगमध्ये जर तुम्ही प्रेस करून चालवता तर तुमचा रेअर EBS आहे तो बंद होतो आणि फ्रंट EBS ॲक्टिवेट होऊन जातो. त्यानंतर तुम्हाला इथं त्यांनी ट्रॅक्शन कंट्रोलचं पण ऑप्शन दिलेलं आहे. तर M आणि Sला जर तुम्ही लॉंग प्रेस करताय तर ते सध्या अनॲक्टिव्ह आहे. आता ते ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेलं आहे. जर तुम्हाला अनॲक्टिव्ह करायचं आहे तर परत तोच 2 बटन तुम्हाला प्रेस करायचे आहेत, एक M आणि एक S. लॉंग प्रेस करून ठेवा, ती अनॲक्टिव्ह होऊन जाणार. ओके. त्यानंतर तुम्ही जर इथं बघणार तर इथं तुमचं ओव्हरऑल किलोमीटर तुम्ही किती चालवलं आहे ते रिफ्लेक्ट करतो. M प्रेस केल्यानंतर तुम्ही ट्रिप A मध्ये जाणार. जो सर्टन किलोमीटरपर्यंत आपण प्रवास करतो त्याला म्हणतात ट्रिप A. त्यानंतर परत तुम्हाला एक ऑप्शन येणार ट्रिप B. तुम्ही सर्टन किलोमीटर राईड करणार ट्रिप A नंतर, त्याला म्हणतात ट्रिप B. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं ब्राईटनेससुद्धा तुम्ही सेट करू शकता. तुमच्या डोळ्याला वरती असर नाही झाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही S इथं जर प्रेस करताय तर याचं ब्राईटनेससुद्धा चेंज करू शकता तुम्ही. तर हे फीचर्स याच्यामध्ये दिलं गेलं. ओके, एक नंबर फीचर्स आहे. तर हे बघा इथे ना हे हा जो आहे ना विंडशील्ड, ही सुद्धा ॲडजस्ट होते. तर धनराज कशी ॲडजस्ट होती? इकडे एक LNG आहे, सध्या ही आता मॅक्सवर सेट आहे हातामध्ये. आणि ह्याच्याखाली ती नॉर्मलवाली सेटिंग आहे. आणि ही या साईडने टिल्टही होते आतमधून. दाखव, खाली दाखव. आज पूर्ण हा बघा, हा LNG जर तुम्ही लूज केलात ना ही तुमची स्क्रीन टिल्ट पण होणार थोडी. ओके, भारी आहे. म्हणजे ही पहिल्यामध्ये असं नव्हतं ना, हे टिल्ट होणार अशी? पहिल्यामध्ये स्टँडर्ड होतं. ओके, याच्यामध्ये फुल ॲडव्हान्स फीचर दिले आहेत. आता आपल्याला बाईकचा वॉक अराउंड म्हणजे सर्व काय बघून झालेलं आहे. तर आता चला, आता शेवट येते ते म्हणजे बाईकच्या प्राइसिंगची. ही बाईक कितीला आहे, काय आहे आणि कितीपर्यंत आपल्याला भेटेल. तर चला, आता आपल्यासोबत आहे पवन सर. तर आता आपण पवन सरांकडून जाणून घेऊया या बाईकची कॉस्ट किती आहे आणि मेन पॉईंट आता की या बाईकची प्राइस किती आहे हे सांगा. आपली स्टार्टिंग शोरूम प्राइस 2,15,900 पासून स्टार्ट होते. ती 2,27,900 पर्यंत जाते. टोटल 6 कलर्स तुम्हाला यात भेटतील. स्पॉट डिलिव्हरी अवेलेबल आहे, स्पॉट टेस्ट राईड अवेलेबल आहे. तुम्ही कधीही येऊ शकता. आमची टायमिंग 10:30 ते 8च्या दरम्यान आहे. आणि वीकडेजमध्ये पण तुम्ही येऊ शकता किंवा विकेंडमध्ये पण येऊ शकता. वी आर वर्किंग फॉर ऑल 7 days. ओके, तर या म्हणजे हा जो कलर आपल्या समोर आहे, या कलरची आपली एक्स शोरूम प्राइस काय आहे? ह्याची एक्स शोरूम प्राइस तुम्हाला 2,27,900. ओके, असे आपले टोटल किती कलर याच्यामध्ये? 6 कलर्स आहेत टोटल. 6 कलर आहेत. तर मित्रांनो तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असतील 6 कलर. हे 6 कलर आपल्याला या HD ॲडव्हेंचर, न्यू HD ॲडव्हेंचरमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर चांगली माहिती दिली. तर मित्रांनो जर तुम्हाला हवी असेल HD ॲडव्हेंचर 2025 तर तुम्ही एकदा या बँड्राच्या शोरूममध्ये व्हिजिट करा आणि नक्कीच एकदा पवन सरांना येऊन भेटा. तर सर चला, थँक्यू. जर कोणत्या कस्टमरला पाहिजे असेल तर ही व्हिडिओ बघून नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. डेफिनेटली. तुमचा नंबर इथे खाली द्या, म्हणजे स्टोअरचा नंबर. तो ज्यांना कोणाला असेल, हां डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल नंबर. चला, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर जमलं तर लवकरच आता आपण बघू या गाडीची टेस्ट ड्राईव्हसाठी.